रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनेलवरती. दिवा लावून घेतलेला आहे मी देवाला. तर इथं आत्या लाडू बनवत आहेत, बेसनचे लाडू. तर श्लोक आता दुपारनंतर घरीच असतो. मग आता मुलं घरी असले की त्यांना सारखं काही ना काही खावंसं वाटतं असतं, म्हणून म्हणलं बेसनचे लाडू बनवता येतील. बघा इथे मी साखर मोजून घेते मिक्सरवरती काढायला. ते पूर्ण तयार झालेलं आहे, बेसन पीठ भाजून झालेलं आहे. तर खाली आत्या बेसनचे लाडू बनवतात, तोपर्यंत वरती मी भेळ बनवते. तर त्यासाठी मी चिवडा घेतलेला आहे, चिंच, गूळ, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, आणि मी ते चिंचेचं पाणी केलेलं आहे. तर मला सगळं सामान चिरून झालेलं आहे. तर पूर्ण मिक्स करते मी. चिंचेचं पाणी काढून घेतलेलं आहे. तर भेळ तयार करते आणि त्याच्यामध्ये सांबार मसाला 1 चमचा. सांबार मसाल्यानं टेस्ट छान येते. तर अशा प्रकारे म्हणजे भेळ तयार झालेली आहे. खूप छान अशी भेळ झालेली होती. आणि इकडे खाली आत्यांचे लाडू पण तयार होत आहेत. तर श्लोकला म्हणलं सुरुवातीचा पहिला लाडू देवाला दाखव, म्हणून श्लोक देवाला लाडू दाखवत आहे. तर अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून झालेले आहेत. तर इथंच मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.